Hello and welcome to this video of our 9th class English. Myself Bhaskar Khadbade from ZP High School Persa. In this particular video, we are going to discuss on the warming up section of our 4th lesson, The Story of Tea. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाचा जो चौथा पाठ आहे, द स्टोरी ऑफ टी, या पाठातील जो पहिला भाग आहे, वॉर्मिंग अप सेक्शन, या भागाबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. दॅट यूज युअर टेक्स्ट बुक while watching this video. In this warming up section, there is a chit chat section. What is mean by chit chat? Chit chat means to discuss or to exchange our thoughts and ideas. chit chat म्हणजे काय तर चर्चा करणे किंवा आपल्या विचारांचं आदान प्रदान करणे. तर हे आदान प्रदान असेल किंवा चर्चा असेल तर हे प्रामुख्याने आपण we have to do in the form of communication, or we do the communication, or we establish the communication with others through questioning and answering. आपण हा जो संवाद आहे किंवा आपण ही जी चर्चा असते, ही चर्चा आपण प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून करत असतो. So in this chit chat section there are some questions given under this section. The first question is, can you make tea? Can you make tea? Can you make tea means तुम्ही चहा बनवू शकता का? I thought most of you or all of you are able to make a tea, because making a tea is a very easy and simple recipe. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण किंवा बरेच जण चहा बनवता येत असेल, कारण का चहा बनवणं एवढंही म्हणजे अवघड नाहीये, हे खूप सोपं असतं. So, what is your answer of this question? Can you make tea? Yes or no? Yes, of course. Now see the next question. How do you make tea? If you can make tea, then how do you make tea? जर तुम्हाला चहा बनवता येत असेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने चहा बनवता? How do you make tea? म्हणजे तुम्ही चहा कसा बनवता? What is the procedure to make the tea? Now the third question, what brand do you like? Brand means what brand of product of that kind of tea do you prefer or do you like? तुम्हाला चहाचा कोणता ब्रँड, म्हणजे कुठल्या कंपनीचा चहा, कोणत्या ब्रँडचा, लाईक ब्रुक ब्रँड, or we can say Red Label, or Three Roses, or we can say the Society Tea, or Taj tea, or Wagh Bakri tea. There are different brands in tea. म्हणजे चहा पत्ती जी आहे त्याची चहा पत्ती बनवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे ब्रँड्स मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत. तर मग तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो किंवा तुम्हाला कोणती चहा किंवा कोणती चहापत्ती, ज्या चहापत्तीपासून बनलेला चहा तुम्हाला पिण्यासाठी आवडतो? व्हॉट ब्रँड डू यू लाईक? तर तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो? ॲट होम हू मेक्स टी और कॉफी फॉर एव्हरीबडी? इन जनरल you can also make tea, or you like to drink tea, or sometimes you make tea for your house, but in general or frequently at our home, who makes tea or coffee for everybody? परंतु आपल्या घरी आपल्या सर्वांसाठी म्हणजे काय तर आपल्या घरातील सर्व जे मेंबर्स आहेत, आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत, तर यांच्यासाठी कोण चहा बनवतं? डेफिनेटली आवर मदर, आपली आईच आपल्या कुटुंबातील सर्वांसाठी नियमितपणे चहा बनवत असेल. आणि तुमच्याही कुटुंबातील म्हणजे तुमची आई तुमच्या सर्वांसाठी चहा बनवत असतील. समटाइम्स यू कॅन मेक, बट फ्रिक्वेंटली और ऑन द डेली बेसिस द केअरटेकर और द मदर इन आवर फॅमिली हू मेक्स द टी फॉर ऑल मेंबर्स ऑफ आवर फॅमिली. परंतु सामान्यतः तुमची आईच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी चहा बनवत असेल. द नेक्स्ट क्वेश्चन इज, हॅव यू सीन अ टी प्लांटेशन?
टी प्लांटेशन. प्लांट करणे म्हणजे काय? लागवड करणे. तर या ठिकाणी प्लांटेशन म्हणजे लागवड. बट हिअर टी प्लांटेशन मीन्स चहाची शेती किंवा चहाचे जे मळे असतात की ज्या ठिकाणी चहाची जे प्लांट असतात ते ग्रो केले जातात आणि त्या चहाच्या झाडाची जी पानं असतात ती पानं प्लग केली जातात किंवा तोडली जातात आणि त्याच्यापासून मग चहा बनवला जातो. तर हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? मग तुम्ही हे चहाची शेती पाहिलेली आहे किंवा चहाचे मळे पाहिलेले आहेत का? प्रत्यक्षात जरी नसले तरी आपण चित्राच्या माध्यमातून किंवा चित्रपटामध्ये एखाद्या सीनच्या माध्यमातून हे पाहिलेलं असेल. व्हॉट वॉज इट लाईक? जर पाहिले असतील तर मग ते कसे भासतात किंवा ते कसे असतात? व्हॉट वॉज इट लाईक? सो द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज फॉर्म. फॉर्म म्हणजे बनवणे ऑर मेक. फॉर्म पेअर्स. पेअर्स मीन्स जोडी. फॉर्म पेअर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. तर आपल्याला काय करायचं आहे? जोड्या जोड्या बनवायच्या. दिस ॲक्टिव्हिटी इज फॉर डुईंग इन आवर क्लासरूम सेटिंग. But this is an video class, so that is not possible. We have to just imagine, form pairs and write the process of making tea in a step by step manner. तर आपल्याला जोड्या बनवायच्यात आणि जोड्या बनवून काय करायचे? राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी. तर आपल्याला चहा बनवण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या स्टेप बाय स्टेप मॅनर म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण कसा चहा बनवतो तर दोघांमध्ये चर्चा करून you have to write this the process of making tea. Now we have to just listen or we can write down this process in your notebook also. The first step is boil about a cup full of water in a vessel. Vessel, what is mean by vessel? Vessel म्हणजे भांड किंवा आपण त्याला पातेलं असं म्हणतो. चहाचं पातेलं जे छोटंसं असतं जे आपण गॅसवर ठेवतो. बॉईल. बॉईल म्हणजे काय? गरम करून घेणे किंवा उकळणे. बॉईल अबाउट अ कप फुल ऑफ वॉटर. एक कपाच्या आसपास पाणी आपल्याला त्या पातेलीमध्ये काय करून घ्यायचं? गरम करून घ्यायचं किंवा उकळून घ्यायचं. द नेक्स्ट स्टेप इज व्हेन द वॉटर कम्स टू अ बॉईल. ज्यावेळेस ते पाणी गरम होतं किंवा उकळू लागतं, ॲड हाफ अ टी स्पून ऑफ द टी लिव्स टू इट. म्हणजे आपण पातेल्यामध्ये ठेवलेलं कपाच्या आसपासचं जे पाणी आहे तर ते पाणी ज्यावेळेस उकळू लागतं किंवा गरम होऊ लागतं, ॲड हाफ अ टी स्पून ऑफ द टी लिव्स टू इट. तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला? टी स्पून. स्पून SPOON. स्पून म्हणजे काय? चमचा. पण कोणता चमचा? आपण खाण्यासाठी वापरतो तो चमचा थोडासा मोठा असतो. परंतु तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर चहा पत्तीच्या डब्यामध्ये जो चमचा असतो तर तो छोटासा चमचा असतो. तर एक कप पाण्यामध्ये किंवा त्या उकळत्या पाण्यामध्ये काय करायचं आपल्याला? वी हॅव टू ॲड. ॲड म्हणजे काय? मिसळणे. ॲड हाफ अ टी स्पून. एक अर्धा चहापत्तीचा चमचा ऑफ द टी लिव्स टू इट. तर चहापत्तीच्या चमच्यानं तो अर्धा चमचा चहापत्ती आपल्याला काय करायची? त्या पातेलीमध्ये टाकायची. थर्ड स्टेप काय आहे? देन पोर. पोर म्हणजे काय? ओतणे. देन पोर इन हाफ अ कप ऑफ मिल्क. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? हाफ अ कप ऑफ मिल्क वी हॅव टू पोर इन दॅट व्हेसल. मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध ओतायचे. नेक्स्ट स्टेप इज ॲड 2 स्पून्स ऑफ शुगर इफ यू वॉन्ट इट स्वीट. जर तुम्हाला तो चहा गोड व्हावा असं वाटत असेल, वी हॅव टू ॲड 2 स्पून ऑफ शुगर इन दॅट व्हेसल ऑर इन दॅट मिक्सचर ऑर दॅट लिक्विड. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? मग 2 चमचे साखर मिसळायची जर आपल्याला चहा गोड लागत असेल तर. आणि चहा जर कमी गोड पाहिजे असेल तर मग 1 चमचा साखर आपण मिसळायची. नेक्स्ट स्टेप इज व्हेन द मिक्सचर कम्स टू अ बॉईल. मिक्सचर मीन्स वॉटर, tea leaves, sugar and milk. All that mixture comes about to boil. हे सगळं मिश्रण ज्यावेळेस ते उकळू लागतं, pour out the brew into a cup through a sieve. Brew means that beverage or that काय म्हणूया आपण त्याला? पेय. pour out the brew. तर ते पेय काय करायचं? आपल्याला ओतायचे. कशाच्या माध्यमातून? into a cup through a sieve. sieve means गाळणी किंवा त्याला आपण चाळणी म्हणतो. तर हे पेय म्हणजे ज्यावेळेस ते उकळतं
तो उकळल्यानंतर आपल्याला ते पेय चाळणीच्या माध्यमातून आपल्याला कपामध्ये ओतून घ्यायचं. अँड द लास्ट स्टेज इज ड्रिंक इट हॉट. गरम गरमच काय करायचं, तो आपल्याला चहा प्यायचा. दिस इज द प्रोसिजर, step by step procedure to make it. Now see the next activity. When you draw word waves, this is the word wave. What do you mean by word wave? शब्द जाळी ज्याला म्हटलं जातं. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. हा प्रश्न आपल्याला व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. जर सेंटरला नाउन असेल तर बाहेर ॲडजेक्टिव्ह असेल, सेंटरला जर व्हर्ब असेल तर बाहेर मग ॲडव्हर्ब दिलेला असेल किंवा अल्टरनेटिव्ह पोझिशन केलेली असेल. म्हणजे सेंटरला एक शब्द दिलेला असेल आणि त्या बाहेरच्या साईडला एक शब्द दिलेला असेल आणि त्या 2 शब्दांचं रिलेशन काय आहे, नाउन आणि ॲडजेक्टिव्ह आहे का व्हर्ब आणि ॲडव्हर्ब आहे का ॲडव्हर्ब वर्ब आहे का ॲडजेक्टिव्ह नाउन आहे, याचा अंदाज बांधून वी हॅव टू कम्प्लीट दॅट वेब. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. पण या ठिकाणी जे वर्ड वेब आहे, जे शब्द जाळ आहे, ते कशा पद्धतीचं आहे? When you draw word waves, think of describing words or adjectives. आता describing words, we know the meaning of describing words. You can also learn the describing words from your earlier classes. Describing words म्हणजे काय हे तुम्ही अगोदरच्या वर्गामध्ये इयत्तेमध्ये शिकलेल्याच असाल. तरी सुद्धा डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द. तर वर्णन करणारे शब्द म्हणजेच काय तर ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? वर्ड विच टेल अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. जो शब्द आपणाला नाम किंवा सर्वनाम याबद्दल अधिकची माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. मग डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वर्णन करणारे शब्द, यालाच आपण विशेषण असं म्हणतो किंवा विशेषणालाच डिस्क्रायबिंग वर्ड्स असं म्हटलं जातं. वेन यू ड्रॉ वर्ड वेव्स, ज्यावेळेस तुम्ही शब्द जाळं तयार करता, थिंक ऑफ डिस्क्रायबिंग वर्ड्स, तर त्यावेळेस तुम्ही वर्णन करणाऱ्या शब्दांबद्दल विचार करता. ऑर ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषणाबद्दल. डिस्क्रायबिंग की जी विशेषणं कशाचं वर्णन करतात? डिस्क्रायबिंग कलर, कलर म्हणजे रंग. क्वालिटी, क्वालिटी म्हणजे गुणधर्म. फील म्हणजे फिलिंग्स किंवा जे काही समजा तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज युअर फिलिंग्स. अरोमा, अरोमा मीन्स पर्टिक्युलर टाईप ऑफ फ्रेग्रन्स, एक विशिष्ट प्रकारची दरवळ किंवा एक सुगंध. जसं की प्रत्येक खाद्यपदार्थाची एक सुगंध असतो किंवा त्याची एक काय म्हणूया आपण, जसं की चहा तयार होत असताना त्या चहाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत येतो किंवा एखादा विशिष्ट पदार्थ बनवत असताना तर त्याचा सुद्धा अरोमा, त्याचा सुद्धा सुगंध किंवा गंध आपल्या नाकापर्यंत येतो आणि वी कॅन आयडेंटिफाय की आज किचनमध्ये हे बनत आहे, अशा पद्धतीनं. फील, अरोमा, टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? चव. तर त्या पदार्थाचा रंग, त्याचा गुण, ते कसं वाटतं, त्याचा एक सुगंध आणि त्याची चव, हे वर्णन करणारे शब्द मीन्स डिस्क्रायबिंग वर्ड्स. देन थिंक ऑफ द ॲक्शन्स. म्हणजे नंतर काय आपण कशाबद्दल विचार करू? देन थिंक ऑफ द ॲक्शन्स, त्या कृतीबद्दल. असोसिएटेड विथ द वर्ड्स, त्या शब्दाशी संबंधित असणाऱ्या कृती दर्शवणारे जे शब्द आहेत. लाईक सिप. सिप म्हणजे काय? गुटखा घेत घेत, जसं चहा पित असताना आपण एक एक घोट घेत चहा पितो तशा पद्धतीनं सिप. स्लर्प, स्लर्प मीन्स भरभर पिणे. गल्प, गल्प मीन्स गिळणे. स्वॅलो, स्वॅलो म्हणजे सुद्धा गिळण्याची क्रिया. हीट, हीट म्हणजे काय? उष्ण आहे का थंड आहे अशा पद्धतीनं. कूल, कूल मीन्स थंड. बॉईल, बॉईल म्हणजे उकळणे. फिल्टर, फिल्टर म्हणजे गाळून घेणे किंवा चाळणे. पोर, पोर म्हणजे ओतणे. ETC. यू कॅन इझिली थिंक ऑफ अदर ऑब्जेक्ट्स. आणि याच्याशिवाय यू कॅन थिंक इझिली
of other objects associated with it. या पेयाशी संबंधित असणारे जे बाकीचे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय करू शकता, विचार करू शकता. लाईक स्पून, स्पून म्हणजे चमचा. स्ट्रॉ, स्ट्रॉ म्हणजे लाईक वी यूज द स्ट्रॉ टू ड्रिंक द कोकोनट वॉटर. आपण शरबत किंवा नारळ पाणी पिण्यासाठी जी स्ट्रॉ वापरतो, जी नळी वापरतो, ज्या नळीच्या साह्याने आपण ते पेय ओढून घेतो आपल्या तोंडामध्ये. और इन्ग्रेडियंट्स, व्हॉट इज मीन बाय इन्ग्रेडियंट्स? इन्ग्रेडियंट्स मीन्स घटक किंवा त्याच्याशी समाविष्ट असणारे इतर घटक. लाईक दॅट इज कॉल्ड इन्ग्रेडियंट्स. मीन्स while completing the following waves or the waves which are given on next slides, we have to think about these things like describing words, वर्णन करणारे शब्द किंवा विशेषण तुम्ही वापरू शकता, और ॲक्शन वर्ड्स, त्याच्याशी संबंधित असणारे कृती दर्शवणारे शब्द असतील, और थिंग्स किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या काही बाबी असतील, इन्ग्रेडियंट्स किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे काही घटक असतील. We have to think of those and we have to complete these verbs. Write the names as many beverages. Beverage means a पेय. तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, जेवढी पेयांची नावं म्हणजे पिण्याचे जे पदार्थ असतात, तर जेवढे जास्त पदार्थांची नावं तुम्हाला येत असतील तर ती नावं तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायची आहेत. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बिव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 minutes. 2 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या वहीमध्ये जेवढी पेय आहे, जसं की आपण म्हणतो शरबत किंवा चहा, कॉफी किंवा दूध असेल, तर अशी आपल्याला त्या ठिकाणी ती नावं लिहायची आहेत. व्हॉट डू द फॉलोइंग बिव्हरेजेस रिमाइंड यू ऑफ? आणि खाली नंतर मग एक एक त्या पेयाचं नाव घ्यायचं आणि त्या नाव किंवा त्या पेयावरून किंवा त्या पेयाच्या नावावरून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी म्हणजे आठवतात, तर त्या तुम्हाला या ठिकाणी वर्ड वेबच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. ड्रॉ वर्ड वेब्स टू शो युअर असोसिएशन्स. असोसिएशन मीन्स व्हॉट यू रिमेंबर और व्हॉट वी थिंक वेन वी सी द नेम ऑफ दॅट बिव्हरेज. त्या पेयाचं नाव पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं किंवा काय आठवतं हे तुम्हाला वर्ड वेबच्या माध्यमातून या ठिकाणी लिहायचं आहे. लाईक वी कॅन सी इन युअर टेक्स्ट बुक ऑल्सो इन द वॉर्मिंग अप सेक्शन. तुम्ही हे तुमच्या त्या पाठाच्या वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते पाहू शकता. तर पहिलं जे आहे ते टी. तर टी दॅट इज द नेम ऑफ अ बिव्हरेज. तर टी हे पेयाचं नाव आहे. तर टी म्हटल्यानंतर मग तुम्हाला काय आठवतं? लाईक हिअर आर गिव्हन सम एक्झाम्पल्स. बिस्किट्स म्हणजे चहा बिस्किट बरेच जण खातात, किंवा चहा म्हटलं की कप किंवा आपण कप आणि बशी म्हणतो, समजा कप अँड सॉश, टी अँड कप किंवा टी अँड बिस्किट्स, टी लिव्ज, टी इज हॉट, वी पर्टिक्युलरली टेक टी इन द मॉर्निंग, ब्रेकफास्ट, फ्रेशनेस. म्हणजे चहा म्हटल्यानंतर चहा आपण सकाळच्या वेळेस घेतो, की चहासोबत आपण बिस्किट घेतो किंवा कप असतो चहासोबत, किंवा वी हॅव टू ॲड मिल्क, शुगर or tea leaves in it. We take it in the morning. We feel fresh after taking tea or drinking tea. We sip tea or we swallow tea. We feel freshness. म्हणजे चहा म्हटल्यानंतर अशा असंख्य गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आठवतात. तर यापैकी काही शब्द आपल्याला त्या त्या पेयाची वर्ड वेब कंप्लीट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. नाव नेक्स्ट वन इज कॉफी. कॉफी म्हटल्यानंतर चहा म्हटलं की कप, तर कॉफी म्हटल्यानंतर मग. त्यानंतर कोल्ड कॉफी असते, हॉट कॉफी असते. वी कॅन सिप कॉफी. आपण एक एक घोट घेत घेत आपण चहाची म्हणजे कॉफीचा आस्वाद घेत असतो. और अरोमा, देर इज अ पर्टिक्युलर काइंड ऑफ अरोमा ऑफ कॉफी. टेस्ट, स्वीट, डार्क कॉफी, or we can say the chocolate coffee. There are different types of coffees. Now see the next web. Here is a lime juice. Lime juice म्हणजे काय? शरबत ज्याला म्हणू आपण,
किंवा आपण त्याला लेमलेट असं पण म्हणतो. आपण लाईम ज्यूस और किंवा शरबत म्हटलं की आपल्याला काय आठवतं? समर और हॉट सीझन. ग्लास, आपण शरबत ग्लासमध्ये पितो. शरबतमध्ये काय असतं? लाईम असतं म्हणजे लिंबू असतं, शुगर असते, कोल्ड वॉटर असतं. वी फील एनर्जेटिक आफ्टर ड्रिंकिंग lime juice, or frequently we prefer to drink lime juice in summer or in weather to maintain our body's coldness or coolness. आपल्या शरीराचं तापमान मेंटेन करण्यासाठी आपण शरबत उन्हाळ्यामध्ये पिण्याचा आपण प्रयत्न करत असतो. सो लाईम ज्यूस, समर, ग्लास, कोल्ड, सोर अँड स्वीट. हे थोडंसं आंबट आणि गोड असतं. फ्रेशनेस, हॉट वेदर, वी प्रेफर टू ड्रिंक लाईम ज्यूस इन पर्टिक्युलरली हॉट वेदर. दुसरं पहा, या ठिकाणी लस्सी आहे. तर लस्सी हे सुद्धा पेय कधी पितो आपण? तर उन्हाळ्यामध्ये पितो आपण. थंड वाटावं आपल्याला किंवा आपल्याला त्या उकाड्यापासून आपल्याला थोडीशी विश्रांती मिळावी किंवा थोडंसं बरं वाटावं म्हणून आपण शरबत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असतील किंवा लस्सी असेल, वी प्रेफर टू ड्रिंक दिस टाईप ऑफ बिव्हरेज इन समर सीझन. तर लस्सी ही कशी असते मग? कोल्ड असते, थंड असते, थिक असते म्हणजे ती थोडीशी घट्ट असते. गल्प म्हणजे आपण ती काय करतो? थोडंसं गिळतो किंवा आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा लस्सी आपण पितो पण आणि खातो पण. जर खूप घट्ट असेल तर खातो आणि थोडीशी पातळ असेल तर पितो. द टेस्ट इज ऑल्सो सुअर अँड स्वीट. It is a very cooling, tasty. We can add some additional ingredients in lassi to make the taste of the lassi very sweet or very better. त्या लस्सीची चव जास्त वाढवण्यासाठी त्या लस्सीमध्ये आपण काही घटक सुद्धा लाईक चेरी और सम ड्राय फ्रूट्स वी कॅन ॲड. द नेक्स्ट वन इज कोकोनट वॉटर. When we see or read this word coconut water or this is the beverage generally we take in summer season. Not only summer season, but when someone is falling ill or feeling very weak, or we want some energetic feeling, that time we take coconut water, and it is a very healthy drink or healthy beverages. When we read this word, we generally remember the beach. What do you mean by beach? Beach means the seashore or the water of a sea. म्हणजे ज्यावेळेस आपण कोकोनट वॉटर असं म्हणतो तर साहजिकच नारळ म्हटलं की आपल्याला मग समुद्रकिनारा किंवा समुद्र या बाबी आठवतात. लाईक बीच और सी वॉटर और सी शोअर और टेंडर कोकोनट. ज्यावेळेस आपण ते नारळ पाणी पितो तर नारळ पाणी पिल्यानंतर त्यामध्ये जे कोवळं नारळ असतं जे खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आणि गोड लागतं तर ते सुद्धा काही जणांना आवडतं. और धिस वॉटर इज व्हेरी प्लीजंट, आल्हाददायक असतं. दिस इज अ हेल्दी ड्रिंक और टेस्ट इज ऑल्सो स्वीट समटाइम्स. The next one is milk. We all know the milk. Milk is a very useful and healthy drink. दूध म्हटल्यानंतर सर्व आपण लहान असताना आपण दूध पितच मोठे झालेलो असतो आणि दुधामध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक सुद्धा या ठिकाणी असतात. आणि वी कॅन ड्रिंक मिल्क इन एनी सीझन, एनी टाईम ऑफ द डे. आपण दूध हे कधीही पिऊ शकतो, कुठल्याही सीझनमध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये आणि दिवसातल्या कोणत्याही वेळेस आपण दूध पिलेलं हे चांगलंच असतं. आणि लहान मुलं जे असतात तर ते मुलंसुद्धा दूध पितात. सो वेन वी रीड दिस वर्ड मिल्क वी रिमेंबर बेबीज और स्मॉल चिल्ड्रेन. म्हणजे लहान मुलं जे लहान असतात तर त्यांचा मुख्य आहार आहे दूधच असतं. त्याच्यामुळे बेबीज, क्रीम, दुधावरची जी साय असते त्याला आपण मिल्क क्रीम असं म्हणतो. पर्टिक्युलरली वी ड्रिंक मिल्क इन द मॉर्निंग और ॲट नाईट आफ्टर आवर डिनर. म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर सुद्धा आपण
किंवा बरेच जण दूध पितात. किंवा इट इज इसेन्शियल ऑर धिस ड्रिंक इज इसेन्शियल फॉर आवर ग्रोथ, आवर बॉडी ग्रोथ. आपल्या शरीराच्या वाढीसाठी सुद्धा हे चांगलं असतं. अँड वी कॅन ॲड सम ingredients or sugar to make the milk sweet or to make the taste of that milk is sweet. दुधाची गोड चव बनवण्यासाठी आपण त्यामध्ये शुगर किंवा गूळ किंवा लाईक अदर सप्लिमेंटरी फूड्स लाईक बोर्निटा, हॉर्लिक्स हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिसळतो. किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे जसं की चॉकलेट फ्लेवर वगैरे आहे, तर बोर्निटा असेल किंवा हॉर्लिक्स असेल किंवा ॲडिशनल जे काही सपोर्टेड फूड आहे, तर ते आपण त्याच्यामध्ये मिसळत असतो. सो दिस टाईप ऑफ वर्ड वेब्स, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या ह्या वर्ड वेब्स होत्या. आय होप you enjoy or you understand this video. If you have any problem related to this topic or our 9th class English, we can write it in comment box. And thank you for watching this video till last. We will continue this lesson in our next part of this lesson. Till then, take care and goodbye.